आज आपण आलो आहोत पाली विलेजमध्ये. रेस्टॉरंट बार आहे. ॲक्च्युली आज बड्डे आहे माझा. आज बड्डे नाही आहे, बड्डे आहे मंगळवारी. बट सोमवार मंगळवारी मला ऑफिसला सुट्टी नसल्यामुळे मी आलो आहे आता संडेला बड्डे सेलिब्रेट करण्यासाठी. फॅमिलीसोबत आलो आहे आणि खूप छान असा रेस्टॉरंट आहे फॅमिलीसाठी. खूप मोठा रेस्टॉरंट आहे. त्यासाठी म्हटलं की तुम्हाला एक व्ह्यू दाखवावा. बेस्ट रेस्टॉरंट आहे. हा जो इंटेरियर जो फ्रंट एंड आहे तो खूप क्लासिक व्ह्यू आहे. आणि मी फर्स्ट टाईम इथे विजिट केलं आहे. हे बघा एंट्री बघा, एंट्री पण एकदम क्लासिक आहे. हे बघा. आणि तुम्ही डिनरसाठी आलात ना तर एकदम क्लासिक आहे तुमच्यासाठी. बेस्ट व्ह्यू आहे, एक नंबर आहे. आणि जागा खूप आहे, म्हणजे खूप सारे लोक तुम्ही येऊ शकता. फॅमिलीच्यासाठी खूप बेस्ट आहे. म्हणजे फॅमिलीसाठी मी म्हणेल तर खूप बेस्ट आहे. आणि खूप मोठा असा प्लेस आहे. जागा बघा, पुष्कळ जागा आहे. पुष्कळ म्हणजे फुल पुष्कळ जागा आहे. आणि सुरुवातीला तुम्हाला गणपती बाप्पा दिसणार आहेत. खूप म्हणजे खूप स्पेस आहे. सॉन्ग म्युझिक चालू असतं बॅकग्राऊंडला. आणि त्यासाठी मग तुम्ही फॅमिलीला घेऊन येऊ शकता. तुमचा बड्डे सेलिब्रेशन असेल, कुठले पार्टी सेलिब्रेशन असेल तर इथे येऊन सेलिब्रेट करू शकता. कारण खूप फुल धमाल मस्ती करू शकता. म्हणजे तुमचा फ्रेंड सर्कल मोठा असेल तरीसुद्धा चालेल, कारण का फुल बेस्ट आहे. हे बघा, म्हणजे जेवढा मी कव्हर करेन तेवढा कमीच आहे. म्हणजे जो कॅम्पस आहे तो खूप मोठा आहे. खूप म्हणजे खूप मोठा आहे कॅम्पस. आणि वेगवेगळ्या टाईपचे रूम्स आहेत. जे तुम्हाला जर प्रायव्हसी पाहिजे असेल प्रायव्हसीचे रूम आहेत. माझा बॅकग्राऊंडला व्हॉईस कमी येत असेल कारण थोडं चिल चालू आहे. म्हणजे खूप बघा इकडे खूप खूप सारा मोठा हा पाली विलेज आहे. नावच रेस्टॉरंटचं पाली विलेज आहे. हे बघा, खूप मोठा रेस्टॉरंट आहे हा. आणि फुल टू धमाल चालू आहे आता माझी फॅमिलीसोबत. आज मी बड्डे सेलिब्रेशन करतोय फॅमिलीबरोबर. खूप मोठा जागा आहे, प्लेस आहे. बघा इकडे सुद्धा जागा आहे. म्हणजे जिकडे जाल तिकडे तुम्हाला स्पेस मिळेल. स्पेसची कमी नाही आहे. खूप जागा आहे. आणि इथे तुम्हाला ग्राउंड सुद्धा आहे आणि तुम्हाला वरती सुद्धा स्पेस मिळेल. ते दाखवतो तुम्हाला थोड्या वेळात. आणि असं सगळ्या गोष्टी तुम्ही इकडे येऊन मजा करू शकता. कारण तुम्हाला इकडे मोठा स्पेस मिळतोय. आणि तुमच्याच फॅमिलीसोबत थोडंसं कधी कधी असं वाटतं ना की साईडला लोक बसलेले असतात, तुम्ही एन्जॉयमेंट करू शकत नाही तुमच्या फॅमिलीबरोबर, फ्रेंड्सबरोबर. तर तुम्हाला हा इथे मोकळीक जागा मिळेल. स्पेसची काहीच कमी नाही आहे. आणि दुसरं म्हणजे तुम्हाला इथे ना त्या गोष्टी भावुक करतात. किती सुंदर आहे. आणि ह्या गोष्टी सगळ्या तुम्हाला भावुक करत असतात. एक नंबर आहे. सो इकडे तुम्ही आलात ना तुमचं मन प्रसन्न होईल. कारण शांत एरिया आहे आणि एरिया खूप मोठा आहे. आणि या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे एन्जॉय करायला मिळतील. खूप मोठा स्पेस आहे. खूप
सगळी फॅमिली बसले. फॅमिली बसले आणि फुल मस्ती धमाल करणार आहोत. आणि इकडे वरती सुद्धा जागा आहे. वरती सुद्धा जागा आहे, चांगली स्पेस आहे. म्हटल्याप्रमाणे स्पेसची कमी नाही आहे. इकडे तुम्हाला सुद्धा प्लेस म्हणजे बसायला जागा मिळेल. ही वरती जागा आहे आणि तुम्ही खाली जागा आहे, म्हणजे एक ग्राउंड आहे आणि फर्स्ट फ्लोअरला सुद्धा आहे. हे बघा. आणि या त्या साईडला पण तुम्ही बघताय जागा, म्हणजे समोर जागा आहे, या साईडला जागा आहे, खाली सुद्धा जागा आहे. चारी साईडला तुम्हाला जागाच जागा मिळेल, म्हणजे स्पेसची कमी नाही आहे. सो तुम्ही इकडे या, एकदा व्हिजिट करा, तुम्हाला नक्की ही प्लेस आवडेल. मी सुद्धा फर्स्ट टाइम आलो आहे. धमाल मस्ती करू शकता तुम्ही तुमच्या फॅमिली बरोबर. आणि दुसरी म्हणजे अजून एक फन गोष्ट इकडे आहे. तुम्ही इकडे वरती सुद्धा जाऊ शकता, फिरू शकता. जर तुम्ही जेवण जास्त झालंय, जेवण तुम्हाला जास्त झालं आहे, तर तुम्ही इकडे जाऊन एन्जॉय करू शकता. हे बघा, ही पण प्लेस आहे तुम्हाला एन्जॉय करण्यासाठी. खूप छान अशी जागा आहे. ह्या जागेवर तुम्ही आलात ना, तुम्हाला आनंद मिळणारच मिळणार आहे. कारण का, हे बघा, इकडे तुम्ही छोटी मुलं असतील, फ्रेंड सर्कल असेल, इथे येऊन गेम्स खेळू शकता, धमाल करू शकता. हे बघा, आणि इथे छोट्या मुलांसाठी खेळण्यासाठी जागा सुद्धा आहे, पाळणे आहेत. हे बघा, आहे ना, इथे लहान मुलांसाठी गेमिंग झोन आहे आणि इथे लहान मुलं खेळू शकतात. म्हणजे तुम्हाला सगळ्या गोष्टी ह्या लोकांनी फॅसिलिटीमध्ये प्रोव्हाइड केल्यात. मी ह्यांचं काय प्रमोशन करत नाही आहे, मी जस्ट व्हिजिट केलं आहे. आज म्हटल्याप्रमाणे माझा मंगळवारी बड्डे आहे, पण आम्ही रविवारी सेलिब्रेट करायला, माझा बड्डे सेलिब्रेट करायला आलो आहे. सो हा तुम्ही लहान मुलांसाठी प्लेइंग एरिया आहे. खूप छान असं आहे आणि शांत वातावरण आहे. तर तुम्ही इकडे या, एन्जॉय करू शकता, फुल टू धमाल करू शकता. आता आम्ही ऑर्डर केले. जेवण झाल्यानंतर मी जेवणाचा सुद्धा रिव्ह्यू देतो. खूप छान असं आहे, प्रशस्त असा हॉटेल आहे, आय मीन प्रशस्त असा रेस्टॉरंट आहे. व्ह्यू पण बेस्ट आहे. झालं ना, ऑर्डर आता दिलेलं आहे.
बिग प्रॉन्स. एक नंबर. हे बघा आता आपण ड्रिंक करतोय. हे सॉफ्ट ड्रिंक आहे, हार्ड ड्रिंक नाही आहे. तो एक नंबर आहे. इथे सर्विस पण खूप भारी आहे. खूप छान अशी इथे सर्विस मिळते. एकात 5 ग्लास बनतात. काय करतेस? Cheers. तो मंडळी, आता आमचं जेवण पूर्णतः कंप्लीट झालेलं आहे आणि जेवण खूप खूप उत्कृष्ट दर्जाचा होता. खूप म्हणजे खूप उत्कृष्ट दर्जाचा होता. पहिला आम्ही स्टार्टरमध्ये चिकन तंदुरी मागवली होती, चिकन चिल्ली मागवली होती. चिकन चिल्ली एकदम स्विफ्ट आणि सॉफ्ट होती, एकदम मऊ होती. आणि चिकन तंदुरी ते एकदम शिजलेली होती, एकदम प्रॉपर भन्नाट टेस्ट होती त्याची. आणि नंतर खूप सारे असे स्टार्टरमध्ये मागवले. त्यानंतर आम्ही मेन कोर्समध्ये हंडी मागवली होती आणि नाल मागवले होते. एकदम भन्नाट टेस्ट होते त्याच्यासुद्धा. आणि नंतर मग डेझर्टमध्ये आता आईस्क्रीम आणि इथे फ्राईड राईससुद्धा आम्ही मागितला होता. फ्राईड राईस एकदम तुम्ही जर तोंडामध्ये टाकलत ना फ्राईड राईस, तर तुमचं विरघळलं, ऑटोमॅटिकली विरघळलं असं. एवढी फ्राईड राईस एकदम स्मूथ होता. आणि म्हटलं तर पूर्णतः ओव्हरऑल जर रेटिंग आपल्याला द्यायची असेल आउट ऑफ 5, तर 5 मी देईन रेटिंग. कारण एकदम खूप असं उत्कृष्ट असं दर्जाचा जेवण होतं आज. आणि तुम्ही एकदा व्हिजिट करा इथे. तुम्ही जर बड्डे सेलिब्रेट करत असाल किंवा फ्रेंड सर्कलमध्ये एन्जॉयमेंट करायची असेल तर नक्की या पाली रेस्टॉरंटला व्हिजिट करा. एकदम बेस्ट आहे, बेस्ट ऑफ बेस्ट आहे मी सांगतो आहे. त्याच्यासाठी मी आउट ऑफ 5 to 5 रिव्ह्यूला देतो आहे. कारण त्याचा रिव्ह्यू एकदम उत्तम आहे, त्याच्यात काहीच वाद नाही आहे. तर नक्की एकदा व्हिजिट करा, खूप छान आहे. चला आता मी व्हिडिओला एंड करतो आहे. खूप आम्ही धमाल मस्ती केले, काही क्षण कॅप्चर करता आले, काही क्षण करता नाही आले. खूप एन्जॉय धमालच्या मस्तीमध्ये. सो चला आता व्हिडिओला एंड करतो आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. टिल देन टेक केअर. आईवडिलांची काळजी घ्या, आईवडिलांना सपोर्ट करा. चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.